अतिशय महत्त्वाची गोष्ट जी प्रेग्नन्सी राहण्यासाठी अतिशय गरजेची आहे ती म्हणजे योनिस्त्राव. योग्य प्रमाणात आणि योग्य क्वालिटीचा सर्वायकल फ्लुइड जो आहे तो तुमच्या स्पर्मला अंड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय छान प्रकारे करतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, एका सर्वेनुसार सुद्धा स्पर्म जास्त काळ जिवंत राहण्यासाठी आपलं जे सर्वायकल फ्लुइड आहे त्याचा pH जो आहे हा अतिशय योग्य असणं गरजेचं आहे. सर्विक्समध्ये किंवा सर्वायकल फ्लुइड याचं जर टेक्स्चर असेल, हे जर खूप ॲसिडिक वातावरण असेल तर तुमचे स्पर्म्स तिथे तग धरू शकणार नाही आणि पर्यायाने प्रेग्नन्सी राहायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि म्हणूनच तुमच्या बॉडीचा pH ठीक राहावा आणि सर्वायकल फ्लुइड उत्तम गुणवत्तेचे बनावे यासाठी डिटॉक्स वॉटर हा बेस्ट पर्याय आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने, जसं रात्रीचं काकडीचे तुकडे जे आहेत ते पाण्यात भिजत घालून सकाळी पिऊ शकता. यात व्हेरिएशन आणू शकता. कधी कधी पुदिना, कढीपत्ता, त्याचप्रमाणे जिंजरचे जे स्लायसेस आहेत आल्याचे ते टाकून तुम्ही हे डिटॉक्स वॉटर, ज्याने तुमचा pH बॅलन्स होतो, हे सकाळी पिऊ शकता. किंवा दिवसभरात जर तुम्ही 2 लिटर 3 लिटर पाणी पित असाल, दिवसभरात 1 लिटर या डिटॉक्स वॉटरचा वापर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही लिंबू सुद्धा स्लाइस फॉर्ममध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं हे तुम्हाला माहिती गुगलवर मिळून जाईल. हे डिटॉक्स वॉटर दिवसातून 1 लिटर आपल्या शरीरात गेलं तर नक्कीच आपल्या बॉडीचा जो pH आहे तो बॅलन्समध्ये राहील, सर्वायकल फ्लुइड उत्तम गुणवत्तेचे बनेल. आणि म्हणूनच ही स्टेप 2 जी आहे ना, ती आपल्याला सहसा कोणी सांगत नाही, पण याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. शरीरामध्ये अतिशय छान अल्कलाईन वातावरण निर्माण करण्यासाठी डिटॉक्स वॉटर तुमच्यासाठी, जर तुम्ही प्रेग्नन्सी ट्राय करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हिऱ्याचं पाणी, ओव्याचं पाणी, जवसाचं पाणी अशा पद्धतीने व्हेरिएशन करू शकता. किंवा हे जे सीड्स आहेत त्याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया या रोस्ट करून आपल्या सायकलमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन वाढवण्यासाठी कशा मदत करतात, तर हे शास्त्रशुद्ध सीड सायकलिंग देखील तुम्ही करू शकता. सीड सायकलिंग शब्द अवघड वाटत असला तरी त्यात काही नाही. 2 पद्धतीच्या बिया या मासिक चक्राच्या पहिल्या हाफमध्ये आणि काही पद्धतीच्या बिया मासिक चक्राच्या दुसऱ्या हाफमध्ये घ्यायच्या असतात. तर या सीड सायकलिंगवर खूप छानसा व्हिडिओ मी बनवला आहे, अतिशय डिटेल. हे सीड सायकलिंग देखील एकदा ट्राय करून बघा. नक्की तुमची फर्टिलिटी आणि फर्टिलिटीला जे कारक घटक असतात ते म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन्सच्या योग्य निर्मितीसाठी सीड सायकलिंग तुम्हाला हेल्प करेल.